आपल्या आयुष्यामध्ये नक्की डायबिटीस येतो कसा? दुर्दैवाने याबद्दल कुणालाच माहीत नाही आहे. तर व्यवस्थित समजून घेऊया डायबिटीस होतो म्हणजे नक्की काय होतं. सुरुवात एकदम सिंपल सोपी असते. पोट खराब होणं, पित्त होणं आणि ते हळूहळू वर्षानुवर्षे वाढत जातं ते अगदी फॉल्टी मेटाबॉलिझमपर्यंत. आता हे फॉल्टी मेटाबॉलिझम काय आहे? त्याच्या अगोदर साध्या सोप्या भाषेमध्ये आपण मेटाबॉलिझम समजून घेऊ. आपण जे अन्न खातो त्याचं कन्व्हर्जन, त्याचं रूपांतर जीवनसत्वामध्ये होणं किंवा एनर्जीमध्ये होणं यालाच आपण चयापचय किंवा मेटाबॉलिझम असं म्हणतो. ते बिघडणं म्हणजे फॉल्टी मेटाबॉलिझम. बरं, मग फॉल्टी मेटाबॉलिझम नंतर डायबिटीस होतं का हो? नाही. फॉल्टी मेटाबॉलिझम नंतर थायरॉईड पण होऊ शकतं. फॉल्टी मेटाबॉलिझम नंतर वेट गेन पण होऊ शकतं. मग नक्की डायबिटीसच कुणाला होतो? तर फॉल्टी मेटाबॉलिझम आणि त्याच्यासोबत असं व्यक्तिमत्व की ज्याच्या आयुष्यामध्ये राग, काळजी, चिंता, भीती, टेन्शन, इन सिम्पल वर्ड्स आपण असं म्हणू शकतो की स्ट्रेस हा जास्त असतो. हे स्ट्रेसफुल व्यक्तिमत्व आणि हे फॉल्टी मेटाबॉलिझम मिळून घडतं काय? तर यकृताची उष्णता वाढते, लिव्हरची उष्णता वाढते. हे बघा, लिव्हर एका ठराविक कॅपॅसिटीपर्यंतच उष्णता सहन करू शकतं. त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेल्यानंतर बट नॅचरल आहे, लिव्हर ती उष्णता बाहेर फेकतं. लिव्हर आणि पॅनक्रियाज, यकृत आणि स्वादपिंड हे खूप जवळचे संबंध असलेले दोन ऑर्गन्स आहेत. थोडक्यात दोन संस्था आहेत. ज्यावेळेस ही लिव्हरमधली आत्ताच सांगितल्याप्रमाणे एक्सेस सीड बाहेर पडली जाते आणि ती पॅनक्रियाजमध्ये जाते, इथं खरा मेन प्रॉब्लेम आहे. पॅनक्रॅटिक सेल्स, ज्याला आपण आयसलेट्स असं म्हणतो, ज्या इन्सुलिन सिक्रेट करतात आणि साध्या भाषेमध्ये असं म्हणू शकता तुम्ही की त्याद्वारे आयसलेट्स नावाच्या सेल्सनी जे काही इन्सुलिन सिक्रेट केले त्याद्वारे आपल्या शरीरामधील साखरेचे कंट्रोल होते किंवा नियोजन होते असं म्हणूया आपण. अशा या आयसलेट्स नावाच्या सेल्सचा एक प्रॉब्लेम आहे. दे आर हीट सेन्सिटिव्ह. त्या अजिबात उष्णतेमध्ये काम करू शकतच नाही. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे लिव्हरची उष्णता तिथं जाते, त्या अनकंट्रोल होतात, वोबली होतात. म्हणजेच काय? तर शरीरातील साखरेचे कंट्रोल जाते, नियोजन जाते आणि आपल्याला कळतं की आपल्याला डायबिटीज झाला आहे. इथं 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा, मला सांगा आजवर आपल्याला असा साधा सोप्पा डायबिटीस कोणी सांगितला होता का? जर नाही आणि हे तुम्हाला पटलं असेल, योग्य वाटलं असेल, तर दुसरा मुद्दा, खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कम्युनिकेट करा आणि आपला फ्री कॉल, फ्री अपॉइंटमेंट लागोलाग लवकरात लवकर